नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। आज आपण ॲग्रोवन शोमधून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या मार्फत आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी देण्यात आलेली आहेत, या स्कीमचा नेमका वापर कशासाठी करण्यात येतोय, शेतकऱ्यांची माहिती का एकत्र करण्यात आलेली आहे आणि यावरती केंद्रीय कृषी राज्यमंत्री जे आहेत रामनाथ ठाकूर यांनी काय माहिती दिली आहे, लोकसभेत एक उत्तर त्यांनी दिले आणि ते उत्तर काय देण्यात आलेलं आहे या सगळ्यांची माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा। तर केंद्रीय राज्य कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवारी म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाची माहिती लोकसभेत त्यांच्या लेखी उत्तरात दिली आहे। त्यांनी असं सांगितलंय की देशातील जवळपास 2,52,26,912 शेतकऱ्यांचं युनिक फार्मर आय डी म्हणजे ज्याला आपण शेतकऱ्यांचं युनिक ओळखपत्र असं म्हणलं होतं ते आत्तापर्यंत तयार झालंय। ही 2 फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी असल्याचं सुद्धा त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केलंय। आता याच्यामध्ये सर्वाधिक फार्मर आय डी हे कुठल्या राज्यात तयार करण्यात आलेले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये 1,02,00,000 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत त्यांचे ओळखपत्र हे पूर्ण करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतोय। मध्य प्रदेशची कामगिरी ही उत्तम आहे। यामध्ये 41,87,000 शेतकऱ्यांचे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ओळखपत्र हे तयार करण्यात आलेले आहेत। त्यासोबत महाराष्ट्रामध्ये 22,54,000 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ओळखपत्र हे देण्यात आलेले आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्य कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिलेली आहे। त्यानंतर गुजरातमध्ये 36,36,000 शेतकऱ्यांना हे युनिक आय डी शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत। आसाममध्ये 1,42,000, राजस्थानमध्ये 75,593 शेतकऱ्यांना हे वाटप करण्यात आलेलं आहे युनिक आय डींचं, असं केंद्रीय राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांच्या लेखी उत्तरात। त्यासोबतच त्या राज्यांमध्ये केंद्र सरकारला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात अडचणी येत आहेत आणि प्रतिसाद कमी मिळतोय शेतकऱ्यांकडून, अशा राज्यांची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे। याच्यामध्ये छत्तीसगड आहे जिथे 14,343 शेतकऱ्यांचंच ओळखपत्र हे युनिक आय डी तयार करण्यात आलेलं आहे। ओरिसामध्ये 9,853, तमिळनाडूमध्ये 3,054 आणि सर्वात कमी आंध्र प्रदेशमध्ये 424 शेतकऱ्यांचंच ओळखपत्र हे युनिक ओळखपत्र तयार करण्यात आलेलं आहे, ज्याला आपण डिजिटल ओळखपत्र असं सुद्धा म्हणतो। या अर्थातच या ओळखपत्राची काय शेतकऱ्यांना फायदा होणार आहेत याच्याबद्दलची माहिती त्यांनी त्या लेखी उत्तरात दिलेली आहे। आणि या योजनांसाठी म्हणजे आता याच्यामध्ये काय काय आहे तर ॲग्रीस्टॅक सारखी योजना आहे, कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टीम आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह सॉईल फर्टिलिटी, त्यासोबतच प्रोफाईल मॅप आदी प्रकल्प राबवून या पद्धतीचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे शेतकऱ्यांसाठी उभं केलं जात आहे आणि त्यातून 2,817 कोटी रुपये यासाठी खर्च केला जातोय, असं सुद्धा केंद्रीय राज्य कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी त्यांच्या लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे। अर्थात त्यांनी असंही सांगितलं की आम्ही याच्या संदर्भात म्हणजे ॲग्रीस्टॅक असेल किंवा डिजिटल क्रॉप सर्वे जो असेल याच्यामध्ये राज्य सरकारांना काही अधिकार दिलेत आणि राज्य सरकारांनी त्यांच्या पद्धतीनं यामध्ये कोणाचा समावेश करायचा आहे, कशा पद्धतीनं करायचा आहे, कुठल्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे, याचे सगळे अधिकार हे राज्य सरकारांना आहेत। तर याच्यामध्ये आत्तापर्यंत राज्यातील शेतकरी महिला ज्यांना कुणाला जमीन आहे, जमीनधारक आहेत, त्यासोबतच भाडेतत्वावरती शेती कसणारे, करार तत्वावरती शेती कसणारे या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत म्हणजे ॲग्रीस्टॅक असेल, कृषी डिसिजन सपोर्ट सिस्टम असेल, कॉम्प्रेहेन्सिव्ह सॉईल फर्टिलिटी, प्रोफाईल मॅप या ज्या काही योजना आहेत, हे प्रकल्प जे आहेत याच्या अंतर्गत 2,52,26,915 शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे आत्तापर्यंत काढण्यात आलेले आहेत। केंद्र सरकार ही माहिती जमा कशासाठी करतंय तर अर्थातच हमी भाव असेल, पीक विमा योजना असेल, PM किसान असेल किंवा अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल, यासारख्या ज्या काही समस्या आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विनाविलंब तातडीनं मदत व्हावी त्यासाठी शेतकऱ्यांना 1760 हेलपाटे सरकारी कार्यालयात मारण्याची गरज पडू नये, वेगवेगळे कागदपत्र सातत्यानं गोळा करण्याची गरज पडू नये, असा केंद्र सरकारचा यामागे उद्देश असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय। त्यासोबतच अशीही माहिती केंद्रीय राज्य कृषी मंत्र्यांनी दिली आहे की खरीप 2024 पासून 461 जिल्ह्यांमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प राबवण्यात आला। या प्रकल्पातून जवळपास 7 फेब्रुवारी 2024 पासून 2,05,59,196 शेतकऱ्यांचे डिजिटल क्रॉप सर्वे हे करण्यात आलेले आहेत। 2026-27 पर्यंत 11 कोटी
शेतकऱ्यांचे डिजिटल क्रॉप सर्व्हे हे करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलेलं आहे। अर्थात केंद्र सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्मला सपोर्ट देण्यासाठी मोठमोठ्या घोषणा हे केल्या जात आहेत। मात्र आता जो काही केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला संसदेत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो काही 2025-26चा अर्थसंकल्प सादर केला, याच्यामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठ्या प्रमाणात भरीव तरतूद अशी काही करण्यात आलेली नाही आहे। तर या प्रकारचा हा केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचा हा एक मोठा प्लॅन आहे आणि त्या संदर्भात हे काम चाललेलं आहे। अर्थात राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजनेत जे काही शेतकरी बऱ्याचदा विचारत आहेत की ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर युनिक ID कुठे मिळणार आहे, कसं मिळणार आहे, तर राज्य सरकारनं तर आत्तापर्यंत जवळपास जी काही लेटेस्ट आकडेवारी होती ती 36 लाखांची होती। 36 लाख शेतकऱ्यांचं युनिक ID, युनिक फार्मर ID हे तयार करण्यात आलेले आहे अशी माहिती ही आत्ताच म्हणजे काल परवा दिवशी समोर आलेली आहे। आणि ही केंद्र सरकारने जी काही आकडेवारी दिलेली आहे ही आहे 2 फेब्रुवारीपर्यंतची। तर याच्यामध्ये अर्थातच तफावत आपल्याला दिसते, पण 36 लाख शेतकऱ्यांचं हे युनिक ID तयार झाले असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे। याच्यासाठी आता बरेच शेतकरी असं म्हणतात की याची जी काही नोंदणी आहे ॲग्रिस्टॅकची ती मोबाईलवरून करता येते का, तर मोबाईलवरून ही नोंदणी करता येत नाही। आत्ता तरी सध्या तरी CSC सेंटरवरती नोंदणी केली जाते। याच्यामध्येही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत की ज्यांनी नोंदणी केली आहे ॲग्रिस्टॅकमध्ये तिथे 100 ते 150 रुपये शुल्क आकारलं जातं आहे। ही तर मोफत योजना होती, याच्यासाठी केंद्र सरकारनं तरतूद केली आहे पैशांची असं एकीकडे सांगितलं जातं आहे, पण शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत, फीस आकारली जाते आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांची लूट केली जाते असा सुद्धा आरोप शेतकरी करतायत। ज्या शेतकऱ्यांनी CSC सेंटरवरती जाऊन ॲग्रिस्टॅक असेल किंवा इतर योजना ज्या आहेत याच्यातनं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ओळखपत्र तयार करण्यासाठी जे काही सहभाग नोंदवला आहे यांच्यामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आमची लूट होते आणि त्यासाठी आवाच्यासवा पैसे घेतले जात आहेत असा सुद्धा शेतकऱ्यांचा आरोप आहे। मोबाईलवरून आत्ता तरी या योजनेच्या अंतर्गत डिजिटल ओळखपत्र तयार करण्यासाठी लॉग इन करता येत नाही। तुम्हाला त्यासाठी CSC सेंटरवरतीच जावं लागतं। CSC सेंटरवर जाऊन तिथे जो काही CSC लॉग इन ID त्या CSC सेंटर चालकाचा जो काय असतो त्याच्यावरनं हे लॉग इन करता येतं आणि नंतर तुमची अशी नोंदणी यामध्ये करता येऊ शकते। आता पुढच्या काळात जर का राज्य सरकारनं या संदर्भात मोबाईलवरून ही सुविधा उपलब्ध करून दिली तर त्या संदर्भातही आपण सविस्तर व्हिडिओ करूच, पण तुर्तास तरी केंद्रीय राज्यमंत्री राज्य कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील 2,52,26,912 शेतकऱ्यांचं ओळख कार्ड हे ओळखपत्र युनिक डिजिटल ID हा तयार करण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी लोकसभेत दिली। हे महत्त्वाचं अपडेट होतं। बऱ्याच वेळेस शेतकरी असं करतात की शेतकरी असं म्हणतात की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून काय होणार आहे, तर खरं तर शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे, कारण की AI असेल, मशीन लर्निंग असेल, रोबोटिक्स असेल याचा वापर पुढील काळात यामध्ये करून अधिक सुसूत्रता आणता येऊ शकते असं जाणकार सांगतायत। अर्थात केंद्र सरकारची यासाठी किती तयारी आहे, राज्य सरकारची यासाठी किती तयारी आहे, राजकीय इच्छाशक्ती किती आहे, पुरेशा ताकदीने याच्यासाठी भरीव तरतूद केली जाते का आणि त्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं का, या सगळ्या गोष्टींवरती या योजना असतील, प्रकल्प असतील, अभियान असतील यांचं यश अपयश हे अवलंबून असणार आहे। पण हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे, तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा अजूनही जर नोंदणी केलेली नसेल ॲग्रिस्टॅक असेल किंवा इतर अन्य प्रकल्पांमध्ये तर ती नोंदणी करून घ्यावी। त्यांनी त्यांचं ओळख प्रमाणपत्र हे डिजिटल स्वरूपात करून घ्यावं, जेणेकरून पुढील ज्या काही योजना असतील केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या याच्यापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत। तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। या अपडेटसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, कारण मी सगळ्या प्रतिक्रिया आवर्जून वाचत असतो, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। आपण पुन्हा भेटूया, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।